काल साहेब निलंबन झालं। जे आमदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी मागणी करत होते, तर सगळ्या आमदारांचं निलंबन झालं आहे। आमचं आपल्याला विनंती आहे की आपण शासनापर्यंत काँग्रेस पक्षाची जी मागणी आहे ती कळवावी आणि त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे। आमदारांनी तर सांगितलं आमचं शेतकऱ्यांसाठी किती पण वेळा निलंबन झालं तर आम्ही निलंबन व्हायला तयार आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। तर आपण सरकारला आपल्या मार्फत विनंती करावी की कर्ज माफ करावं सगळ्या शेतकऱ्यांना। आपले उन्हाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाचे व मित्र पक्षाचे जे आमदार या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळावी व इतर मागण्यांसाठी सरकारकडे सतत मागणी करत होते, त्यांचा आवाज दाबण्यासाठी काल ह्या फडणवीस सरकारच्या लोकांनी लोकशाहीचा खून करून ह्या 19 आमदारांना निलंबन केलं। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही काँग्रेस भवनजवळ आंदोलन केलं आणि माननीय कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। ह्या फडणवीस सरकारने ज्या भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल करून आपलं इलेक्शन जिंकलं, पण आज आपण जर बघितलं गॅस सिलेंडरचा भाव जो 400 रुपये होता तो आज 800 रुपये झालेला आहे। धान्याचा भाव वाढलेला आहे। शेतकऱ्यांची आत्महत्या, डिझेल पेट्रोलचे भाव आकाशाला भिडलेले आहेत आणि ह्या सर्व गोष्टींसाठी हे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत हे आमदारांसाठी आमदार हे जनतेसाठी मागण्या करतात व जनतेसाठी भांडतात, ते स्वतःसाठी भांडत नव्हते आणि अशा ह्या आमदारांवर निलंबन करून या सरकारने दाखवून दिलं की आम्ही भूलथापा देऊन लोकांना निवडून आलो, आता आम्ही सत्तेत आलो आहे, आम्हाला तुमची काहीच गरज नाही, अशी जनतेची फसवणूक करणाऱ्या या BJP सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने।